धनत्रयोदशीला दुपारनंतर सुरू होणार खरेदीचा मुहूर्त. अधिक लाभासाठी या वेळेवर करा पूजा. धनत्रयोदशीला शुभ वस्तूंची खरेदी केल्याने धनाची वृद्धी वाढते. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी त्या ठिकाणी स्थित होते. दिवाळी सण अगदी उंबरठ्यावर आला आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू आहे. खरं तर धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे, तर लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीचा दिवस कुबेर, माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने धन, संपत्ती, वैभव, आरोग्य आणि यश प्राप्त होतं. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने चांदीची खरेदी केली जाते. शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास धनात 13 पटीने वाढ होते असं मानलं जातं. तर यंदाच्या खरेदी आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता? सनातन धर्मामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी भांडी किंवा इतर घरगुती वस्तू खरेदी करणं फायदेशीर ठरतं. या दिवशी लोक विशेषतः सोनं किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त असतात. या शुभ मुहूर्तावर ही खरेदी केल्यास संपत्तीत 13 पटीने वाढ होते असं म्हटलं जातं. पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर खरेदीसाठी शुभ मुहूर्त दुपारी 12:35 पासून सुरू होईल. हा खरेदी मुहूर्त 11 नोव्हेंबरला म्हणजेच दुपारी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:40 वाजता संपेल. या काळात सोने खरेदी केल्याने तुमची संपत्ती अनेक पटीने वाढते असं मानलं जातं. या दिवशी तुम्ही दुपारपासून रात्रीपर्यंत खरेदी करू शकता. पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाईल. या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:47 पासून सुरू होईल आणि 7:47 पर्यंत चालेल. या वेळेत पूजा केल्याने अधिक लाभ मिळेल. धनत्रयोदशीची पूजा पद्धत. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी उत्तर दिशेला कुबेर, भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा. कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई अर्पण करा. पूजा करताना कुबेर मंत्राचा जप करावा. त्यानंतर धन्वंतरी स्तोत्राचं पठण करावं. यानंतर गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मी आणि गणपतीला फुलांचा नैवेद्य दाखवावा. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर आणि अंगणात दिवे लावण्याची परंपरा आहे. कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या रात्री यमाची पूजा करून दक्षिण दिशेला अर्पण करणाऱ्या अकाली मृत्यूची भीती वाटत नाही असा उल्लेख शास्त्रात आहे. त्यामुळे या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. तसेच धनत्रयोदशी, धनतेरस, दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणांच्या निमित्ताने नवीन सुवर्णालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजे देवतांचा वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तिथी अश्विन वद्य त्रयोदशी. भावार्थ: ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्री सूक्तात वसु, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी, अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. वैशिष्ट्ये. व्यावहारिक. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. आध्यात्मिक. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मी देवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जीवाला श्री लक्ष्मी देवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जीवाच्या भावावर टिकून राहते. आत्ताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे.
तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे साधना करणाऱ्या जीवासाठी हा दिवस महापर्वणी समजला जातो. महत्त्व: या दिवसाला बोलीभाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. धनोत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय द्यायचा असतो, म्हणजे जमा खर्च द्यायचा असतो. त्यावेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभू कार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धनव्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मी रूपाने राहते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभर पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम 1/6 भाग प्रभू कार्यासाठी व्यय करावा असे शास्त्र सांगते. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मी तत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांड, वायुमंडल हे सोन्यासारख्या चमकणाऱ्या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमकणाऱ्या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जीवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते. म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीची भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे, तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्यांचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देताना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे. धन्वंतरी जयंती. धन्वंतरी जन्म. धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. 4 हात असलेल्या भगवान धन्वंतरी एका हातात अमृष कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आला. समुद्राबाहेर आला. या 4ही हातातील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो. पूजन. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे प्रसाद म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृत तत्व देणार आहे हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची 5-6 पाने प्रतिदिन खाल्ली तर व्याधी होण्याची शक्यता नाही, एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. यमदीपदान. प्राणहरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणाला चुकला नाही आणि चुकवता येत नाही, पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरिता धनोत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेच्या तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेर बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरवी दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्र म्हणावा. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामया सह त्रयोदश्यदीपदानाता सूर्यजा प्रियता मम. याचा अर्थ असा, धनोत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी. धनोत्रयोदशीला श्री लक्ष्मी तत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करताना सध्या लोक पैसे, दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खऱ्या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणाऱ्या जीव मायेच्या पाशात अडकतो आणि साधना करून मोक्ष मिळवणे हा मनुष्य जन्माचा मूळ उद्देश विसरतो.
या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्रसंमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते. धनोत्रयोदशीला हस्त नक्षत्राचा दुर्मिळ योग. या 5 राशी होणार मालामाल, घरात लक्ष्मी नांदणार. शनिदेवाने 30 वर्षानंतर त्याच्या मूळ कुंभ राशीत प्रवेश केला आहे. तर कन्या राशीत चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुक्र शशी योग तयार होईल. यामुळे 5 राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. धनोत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर यावेळी अनेक शुभयोग घडून आले आहेत. या दिवशी हस्त नक्षत्रही असेल, त्यामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होईल. हस्त नक्षत्र व्यावसायिकांसाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. या नक्षत्रात केलेली खरेदीही खूप शुभ मानली जाते. या नक्षत्रात सोने चांदी खरेदी करणं खूप शुभ असतं आणि यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते असं म्हटलं जातं. धनोत्रयोदशीला शुक्र कन्या राशीत असेल आणि या दिवशी चंद्रही याच राशीत भ्रमण करेल. कन्या राशीत चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगामुळे शुक्र शशी योग तयार होईल. 30 वर्षानंतर शनीने कुंभ राशीत म्हणजेच त्याच्या मूळ राशीत प्रवेश केलेला आहे. धनोत्रयोदशीला तयार होणारे हे सर्व शुभयोग मुख्यतः 5 राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ करतील. वृषभ राशीच्या लोकांना धनोत्रयोदशीच्या दिवशी तयार झालेला शुभयोग आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचा विशेष लाभ होईल. तुमच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल आणि तुम्हाला करिअरशी संबंधित अनेक अद्भुत संधी मिळतील. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल आणि तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. या दरम्यान तुम्हाला तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जीवनात समृद्धी वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत सण साजरा कराल आणि लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल. धनोत्रयोदशीच्या शुभ योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. तुमच्या काही रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात आणि यावेळी तुम्हाला त्यात यश मिळेल. करिअरमध्येही यशाच्या अनेक संधी आहेत. लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आणि शुभ नक्षत्रांच्या प्रभावामुळे धनोत्रयोदशीला व्यावसायिकांना भरघोस नफा मिळेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. कन्या रास. ही धनोत्रयोदशी कन्या राशीच्या लोकांसाठी सुख समृद्धी वाढवणारी मानली जाते. ग्रहाच्या शुभ संयोगामुळे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या करिअर आणि व्यवसायात सुख समृद्धी येण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात यशाच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि जे लोक परदेशात जाण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत त्यांनाही यश मिळेल. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी कराल. तुम्हाला ऑफिसमधील लोकांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल आणि सोने चांदीची खरेदी करू शकाल. तुळ राशीच्या लोकांसाठी यंदाची धनोत्रयोदशी खूप भाग्यवान मानली जाते. लक्ष्मीच्या कृपेने तुमचा अडकलेला पैसा परत मिळू शकेल आणि व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि तुमच्या घराची भरभराट होईल. या दरम्यान तुम्हाला नोकरीची उत्तम ऑफर मिळू शकते. आता व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात चांगला नफा देईल. मकर राशीच्या लोकांना या धनोत्रयोदशीला धन आणि समृद्धी मिळेल. तुमच्या कुटुंबात समृद्धी वाढेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची शक्यता आहे आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. दरम्यान तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुमची सेव्हिंग वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. दिवाळीपूर्वी तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.